हाय हॅलो नमस्ते, कशात सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण एकदम साधी आणि सोपी रेसिपी आणि त्याचबरोबर झटकन आणि पटकन होणारी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. जर जेवणामध्ये आपली ना आवडीची भाजी असेल तर मग त्यासोबत काहीतरी खायचं म्हणून आज आपण ही चटपटीत आणि झणझणीत अशी रेसिपी तयार करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहू. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असे खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याचे टरफळं सुद्धा लगेच निघत आहेत. तर आपण हे शेंगदाणे जवळजवळ 5 ते 7 मिनटं स्लो गॅसवर भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे शक्यतो कधी पण स्लो गॅसवरच भाजायचं, म्हणजे कसं व्यवस्थित चारी बाजूने शेंगदाणे भाजून निघतात आणि त्याची चटणीसुद्धा खूप छान टेस्टी लागते. तर आपण इथे अर्धा चमच काळी मिरी पावडर, 1 चमच जिरं वापरलं आहे, 1 चमच पांढरे तीळ वापरलं आणि चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमच मीठ वापरलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमच हळद वापरली आहे. आणि त्याचबरोबर आपण इथे 4 लाल मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे अजून मिरच्यासुद्धा वापरू शकता. तर पाहू शकता तुम्ही इथे आपण इथे लवंगी मिरचीचा वापर केलेला आहे, म्हणून आपण इथे फक्त 4 मिरचीचा वापर केलेला आहे. आता प्रथम आपण शेंगदाण्याचे टरफलं काढून घेऊ. तर एका मोठ्या बाउलमध्ये शेंगदाणे ओतून घेऊ आणि शेंगदाणे मुठीमध्ये घेऊन त्याचे सर्व टरफले काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे शेंगदाण्याचे टरफलं किती झटकन आणि पटकन निघून जात आहेत. जर आपण शेंगदाणे स्लो गॅसवर व्यवस्थित भाजले तर त्यातला ओलावापणा निघून जातो आणि शेंगदाण्याचे टरफलं लगेच निघून जातात. म्हणून कधी पण अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता आपण शेंगदाणे थोडं पाकडून घेऊ, म्हणजे त्याची टरफळं निघून जातील. तर पाहू शकता तुम्ही इथे शेंगदाणे किती मस्त असे सोलून झालेले आहेत. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर इथे आपण जवळजवळ 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता आपण लसूण सोलून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अजूनसुद्धा लसूण याच्यामध्ये ॲड करू शकता, म्हणजे चटणीला अजून चव येते. तर पाहू शकता तुम्ही ते लसूणसुद्धा आपला व्यवस्थित सोलून झालेला आहे. आता आपण खलबत्त्याच्या टोकल्याच्या सहाय्याने लसूण थोडा ठेचून घेऊ, म्हणजे कसं मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकल्यानंतर तो व्यवस्थित वाटला जातो, म्हणजे व्यवस्थित बारीक होतो. नाहीतर कधी कधी काय होतं, लसूण थोडं कमी असलं की लसूण व्यवस्थित मिक्सरमध्ये ग्राइंड केलं जात नाही, लसूण तसाच अख्खा राहतो. म्हणून आपण लसूण इथे ठोकल्याच्या सहाय्याने थोडं ठेचून घेणार आहोत. आपण ज्यावेळेस भाजीसाठी मसाला वाटतो त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारे लसूण थोडा ठेचून घेतल्यावर लसूण छान बारीक होतो. तर पाहू शकता तुम्ही सर्व लसूण अशा प्रकारे ठेचून झालेला आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. आता आपण सर्व लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. त्यानंतर मग आपण इथे 1 चमच पांढरे तीळ घालून घेऊ. त्यानंतर 1 चमच जिरं घालून घेऊ. त्यानंतर अर्धा चमच काळी मिरी पावडर घालूयात. त्यानंतर पाव चमच हळद घालून घेऊ. त्यानंतर चवीनुसार मीठ, म्हणजे इथं आपण अर्धा चमच मीठ घालून घेऊ. त्यानंतर मग लाल सुक्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात 2 तुकडे करून घालून घेऊ. आता आपण हे मिक्सरच्या सहाय्याने ऑन ऑफ मोडवर बारीक करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही ते मस्त असं कोरडे मसाले आणि लसूण बारीक करून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये आपण जे शेंगदाणे सोलून घेतले होते ते घालून घेऊ. आता आपण मिक्सरच्या सहाय्याने ऑन ऑफ मोडवर शेंगदाणेसुद्धा असे बारीक करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असं शेंगदाणे आणि कोरडे मसाले वाटून झालेले आहेत आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. आता आपण ते एका फ्रायपॅनमध्ये काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे चटणीला खूप छान रंगसुद्धा आलेला आणि लसणाचा सुगंध खूप छान येतोय. आता राहिलेले शेंगदाणे आपण परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ऑन ऑफ मोडवर ते बारीक करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही ते सर्व शेंगदाणे आपले बारीक करून झालेले आहेत. आता आपण ते फ्रायपॅनमध्ये काढून घेऊ. आता आपण सर्व शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही ते सर्व शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण फ्रायपॅन गॅसवर ठेवू. आता आपण चटणी थोडी फ्राय करून घेणार आहोत. तर पहा, आपल्याला आता इथे मधोमध जी चटणी आहे ती साईडला काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण आता इथे 2 पळी तेल घालणार आहोत.
आता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चम्मच मिरची पावडर. तुम्हाला जर हे मिरची पावडर नको असेल तर तुम्ही मिरची पावडर स्किप करू शकता. आता आपण तेल आणि चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सुरुवातीचा अर्धा मिनटं आपण गॅस फुल ठेवणार आहोत. त्यानंतर आपण कढई छान तापल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून आपण 10 मिनटासाठी ही चटणी फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर ऑलवर क्लिक करायला मात्र विसरू नका, म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी लाख मोलाचे असते. 10 मिनटं झालेली आहेत तर पाहू शकता तुम्ही चटणीला किती छान मस्त रंग आलेला आहे. आता आपण चटणी थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊ. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी आणि त्याचबरोबर चटपटीत आणि झणझणीत सुद्धा आहे. आपण जर कुठे प्रवासामध्ये जात असेल तर अशा प्रकारची चटणी सुद्धा आपण तयार करून घेऊ शकतो. अशा प्रकारे शेंगदाण्याची बनवलेली चटणी लवकर खराब होत नाही. शेंगदाण्याची चटणी थंड झाल्यानंतर आपण ती बंद डब्यामध्ये ठेवून जवळजवळ महिनाभरासाठी आपण ही चटणी टिकवून ठेवू शकतो. अशा पद्धतीने चटणी तुम्ही तयार करा आणि त्याचबरोबर कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीने चटणी केल्यामुळे घरातले सुद्धा आणि त्याचबरोबर लहान बाळंसुद्धा ही चटणी आवडीने खातात. जर जेवणासोबत आपल्याला काहीतरी चटपटीत खायची सवय असेल तर अशा पद्धतीने चटणी घरामध्ये तयार करून ठेवायची. मग कसे 2 घास जास्त जाणारच. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.